नमस्कार, मी गोविंद झरे. तुम्ही पाहतात माझा आवाज हा चॅनल. पाऊस व गारपीट अपघातग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी देण्याच्या अनुषंगाने निधीचे वितरण करण्याबाबत हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये दिनांक 31 मार्च 2024 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदार प्रमुख मागण्यासह त्यामध्ये जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 9/2/2023 रोजी पार पडलेल्या तसेच माननीय यांच्या अध्यक्षतेखाली 5/9/2023 रोजी या बैठकीमध्ये फेब्रुवारी मार्च 2015 मध्ये अवेळी पाऊस गारपीट या जमिनीचे व शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व्याजमाफी देण्याच्या अनुषंगाने मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने त्या जिल्ह्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 9/11/2023 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील 11,783 शेतकऱ्यांना 3 महिन्यांच्या व्याजापोटी 271,46,000 इतकी रक्कमेचा प्रस्ताव शासनासमोर सादर केला होता. मात्र मार्च 2015 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेती पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे जिल्हाधिकारी तहसीलधिकारी यांच्या अभिलेखात उपलब्ध आहेत. अशा रत्नागिरी जिल्ह्यातील अपघातग्रस्त शेतकऱ्यांना 3 महिन्याच्या व्याजमाफीचा कमाल रक्कम 271,46,000 रुपयांची रक्कम त्यांच्या मागणीनुसार त्यांना ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. त्याच माध्यमातून या गारपीट व शेती पिकांचे नुकसान झालेल्या 3 महिन्यांच्या व्याजमाफींची मार्फत अदा करण्यासाठी रक्कम 2,11,000 एवढा निधी उपलब्ध करून त्याबद्दलचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना 2017 या आर्थिक वर्षामध्ये अंतर्गत उपलब्ध झालेल्या निधीमधून पुनर्नियोजनाच्या उपलब्ध करण्यात आलेला 2.11 लाख इतका निधी रत्नागिरी जिल्ह्यातील फेब्रुवारी व मार्च 2015 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी त्यामधील 3 महिन्यांची व्याजमाफी करण्यासाठी शासनाला ही रक्कम मंजूर करून देण्यात आलेली आहे. त्याचवेळी जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना ही रक्कम अदा करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून ही रक्कम मंजूर करून देण्यात आलेली आहे. त्याबद्दलचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये जे काही पंचनामे करण्यात आले 11,882 शेतकऱ्यांना ही 2,11,000 रुपयांची रक्कम त्यांना वितरित करण्यासाठी त्यांच्या कर्जावरील व्याजदर सवलत देण्यासाठी किंवा व्याज माफ करण्यासाठी ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही आशा करतो. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा.